माऊली जय हरी. जय हरी जय हरी माऊली. काय कुठून आलो? आम्ही जालना जिल्हा मंठा तालुका. म्हणजे खासदार बंडू जाधव. हा खासदार बंडू जाधव. बर बर, किती दिवस वारीमध्ये? 5 वर्षाखाली एकदा आलतो. हा. तर चला म्हणलं पुन्हा आता वारीचं चंद घेऊन. बर बर, किती लोक आला तुम्ही? आता कम से कम 25 जण आलो आम्ही. 25 जण. हा, एका गाडीमध्ये 25 जण आलो. कसा प्रवास? आळंदी पासून आहे का तुमचा कसा? आळंदी पासून प्रवास आहे, सुट्टी प्रवास. आता तुम्ही पंढरपूर तालुक्यात बंडेश्वर पर्यंत आलाय. हो. काय कसा प्रवास झालाय तुमचा? एकदम नंबर 1 प्रवास. संधी सोय वाटावी, संपूर्ण सोय. जेवणापासून तर समजा संध्याकाळपर्यंत सोय. बर. हो. काय काय त्यामध्ये आलं? चार्जिंग पॉइंट आहे, हा. जेवायचं हो, हा. झोपायचं हो, संडाचं हो, संगीत व्यवस्था आहे, मंडप झोपायला आहे. जागोजागी मंडप येतं, पंढरपूर पर्यंत मंडप येतं झोपायला. पंढरपूर. हा, पाय चोळायचं मशीन, जागोजागी व्यवस्था आहे. अजून सरकारची देवा तितकी धन्यवाद. देवा. बर. हो. काय तुम्ही बंडू जाधव खासदार यांच्या गावात खासदार साहेब कुठले दगड आले ठाकरेंनी निवडून गेले तिकडे शिंदेकडे, काय विषय? नाही नाही, जेवढी जिकडे सत्ता असेल तिकडे जाणारच नाही माणूस. हा, सत्ताकडेच पाहणार ना माणूस. काय ते बॉस कशामुळे म्हणतात त्यांना? बस म्हणजे तिकडे आमच्याकडे काम भरपूर आहेत त्याची. हा, गरीब लोकांची काम पडते. काय बंडू जाधव काय काय काम आहे सांगा, ये जरा जवळ, काय सांगताय? नाही नाही, गरीब लोकांचे काम पडतात ते. हा, आता वारीमध्ये इथून तिथून ते असतील. काय ते लोक म्हणतात की गद्दारी केली काय? नाही नाही, गद्दारीचं ते काय आपल्याला माहित नाही, पण त्याचा प्रवास म्हणजे चुकीचा प्रवास. ठाकरे सेनेतनं निवडून आले आणि तिकडे शिंदे सेनेकडे गेले तुमचे बंडू जाधव, आणि लोक म्हणतात त्यांना गद्दार आहेत. आम्ही उद्धव ठाकरेकडे बघून त्यांना निवडून दिले. आता काय होईल पुन्हा बंडू जाधव? आम्ही गद्दार म्हणून नाही बोलतो, आम्ही सत्तेकडेच बोलतो. बर. त्या भागातली काय काम आहेत बंडू जाधव? एक दोन काम सांगा बरं खासदार साहेबांचे. खासदार बरोबरच काम आहे. गरीब लोकांचे काम पडतात ते, काम नाही पडते कधी, काम नाही पडते, गरीब लोकांचे काम पडते. पुन्हा या वारी सोबत आमचा आमदार येत नाही, पण खासदार येतो. इथून कुठून आळंदी ते पंढरपूर लोकांसोबत पायी चालतात. एकंदरीत तर हा आपला वारकरी बांधव आहे. हा अगदी खासदार बंडू जाधव यांच्या मतदारसंघातला आहे. आपण त्यांच्याशी बोललो, येताना वारीमध्ये आपला प्रवास कसा झाला, आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या का, तर त्यांनी या प्रशासनाचं महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं. आणि मी सातत्याने त्यांना प्रश्न एक असा केला की बंडू जाधव यांचं कोणतं काम आहे? ते उद्धव ठाकरेच्या सेनेतून निवडून आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश केला, तर ते म्हणते गद्दारी वगैरे काय नाही. बंडू जाधवचं काम आमच्या भागात चांगलं आहे आणि सत्तेत गेलं पाहिजे. या वारकऱ्यांच्या वारीतल्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामन सागर वळणेसह मी कल्याण बोले, बंडेशेगाव.